तिला एक महत्त्वाची बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक झाली। या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबतच धनंजय मुंडे देखील उपस्थित होते। तब्बल 2 तास या नेत्यांची बैठक झाली। यात नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेलं नाही। मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून येत असलेल्या दबावाबाबत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। तर अंजली दमानिया आणि सुरेश धस यांच्याबरोबरच आता शिवसेना नेत्यांकडूनही मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीवरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली। त्यासोबत विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली। कुठलाही राजकीय वारसा नसताना एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने फार मोठी संधी दिली। या संधीचं निश्चित सोनं करेन अशा शब्दात प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त होताच हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली। जाती धर्माच्या नावावर चाललेलं राजकारण थांबवणं गरजेचं आहे असेही ते म्हणाले। हर्षवर्धन सपकाळ हे संघटनेतले व्यक्तिमत्व आहे। संसारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी पूर्ण वेळ पक्ष संघटनेसाठी काम केलं। आता आम्ही दोघे मिळून महाराष्ट्रात काम करून पक्ष मजबूत करू अशी प्रतिक्रिया विधिमंडळ पक्षाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। मंत्री धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उपस्थित होते। या बैठकीत तब्बल 2 तास चर्चा झाली। शासकीय आणि पक्षीय कामकाजाचा एक भाग म्हणून भेट घेतल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं। सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली ही चांगली गोष्ट आहे। आता मनुष्यबळ देखील द्या। ठरलेल्या 4ही मागण्या तातडीने लागू करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली। 15 तारखेपासून साखळी उपोषण करायचं की नाही हे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन अशी माहिती जरांगेंनी दिली। जातीवरून नेत्याची ओळख होऊ नये। आम्ही ओबीसी समाजात जन्म घेतला त्यामुळे ओबीसी नेता अशी ओळख बनते। मात्र जातीवरून ओळख नको तर चांगल्या कामातून आपली ओळख निर्माण झाली तर जास्त आवडेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या। वारसदार म्हणून पहिली पत्नी करुणा मुंडेंचं नाव दिलं गेलं नव्हतं। त्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती दिली नव्हती। त्यामुळे करुणा मुंडेंनी याचिका दाखल केली होती। त्यानंतर परळी न्यायालयानं मंत्री धनंजय मुंडेंना नोटीस बजावली। मुंडेंना या प्रकरणी शिक्षा होईल अशी माहिती करुणा मुंडेंचे वकील चंद्रकांत ठोंबरेंनी दिली। हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी कृष्णा आंधळेवर वेळीच कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती असं म्हणत धनंजय देशमुखांनी बीड पोलिसांवर आरोप केला। नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। 28 तारखेला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे। विधानसभेत स्थानिकांनी दगाफटका केल्यामुळे पराभव झाल्याचा आरोप हंबर्डेंनी केला। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप सोनापूर विभागात मशिदीवरचे भोंगे नियम डावलत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली। सोमय्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना पत्र दिलं। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीररित्या पक्षप्रवेश पार पडला आणि यावेळी उदय आणि किरण सामंतांनी हजेरी लावली। राजन साळवी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। उद्धव ठाकरेंची साथ सोडून साळवींच्या समर्थकांनी एकनाथ शिंदेंची साथ दिली। त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। माझ्यामुळे राजन साळवींचा पराभव झाला याचा अर्थ ते त्या मतदारसंघात निवडणूक लढण्यास पात्र नव्हते। हा पराभव माझ्यामुळे झाला की कर्मामुळे याचा विचार त्यांनी करावा असा सल्ला विनायक राऊतांनी दिला। तुमच्या कुटुंबातील एक लहान भाऊ मागे राहिला होता त्याला सोबत घ्या असं भावनिक आवाहन करत राजन साळवींनी शिवसेनेत प्रवेश केला। तर शिंदेंमध्ये दैवी शक्ती असं म्हणत राजन साळवींनी शिंदेंचं कौतुक केलं। 3 वर्ष कुठेतरी वेगळ्या पक्षात होतात, आता पुन्हा तुमच्या हाती धनुष्यबाण आलंय। आम्ही दोघं भाऊ तुमच्या सोबत आहोत। संपूर्ण रत्नागिरी जिल्हा शिवसेनामय करू अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली। राजन साळवींचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरेंचा राजकीयदृष्ट्या कानफटात बसल्यासारखं आहे असा घणाघात रामदास कदम यांनी केलाय। साळवींप्रमाणेच आणखी मोठी लिस्ट आहे, त्यांचाही लवकरच प्रवेश होईल असा दावा कदमांनी केला। जशी वागणूक तशी फळं, संजय राऊत ठाकरेंची शिवसेना संपवताय तशी टीका भरत गोगावलेंनी केली। तर एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केल्यामुळे त्यांचा सत्कार केला पण बाकीचे खूपच दुःखी झालेत असं म्हणत गोगावलेंनी ठाकरे गटाला डिवचले।
एवढे 40 आमदार गेले तेव्हा धक्का बसला नाही, मग आता माजी आमदार गेल्यावर काय धक्का बसणार, अशा शब्दात अंबादास दानवेंनी राजन साळवींच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रतिक्रिया दिली. ते एक चांगले शिवसैनिक होते, असं शस्त्र खाली ठेवणं शिवसैनिकाला शोभत नाही, अशी टीका दानवेंनी केली. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ताधारी पक्षाकडे जात आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी राजन साळवींवर केली. ज्यांच्या विरोधात लढले त्यात सामंतांच्या हाताखाली काम करण्याची नामुष्की साळवींवर आली आहे, असा टोला राऊतांनी लगावला. राजन साळवींनी काहीच मागितलेलं नाही. साळवींना एकनाथ शिंदे वाऱ्यावर सोडणार नाहीत, उलट साळवींच्या येण्यानं शिवसेनेची ताकद आणखी वाढणार, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. एकनाथ शिंदेंचे खूप हाल होतील. जो दुसऱ्याला फसवतो त्याला एक दिवस कुणी ना कुणी फसवतच, जो दुसऱ्याचा घात करतो त्याचाही एक दिवस घात होतोच, असा घणाघात आमदार नितीन देशमुख यांनी केलाय. एक मोठी बातमी. एसटी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये तिकीट दरवाढीनंतर 13% वाढ झाली आहे. भाडेवाढी पूर्वीच्या आणि नंतरच्या 10 दिवसांची सरासरी केली असता एसटीचं उत्पन्न 13% म्हणजेच 51,71,000 लाखांनी वाढलंय. तर या कालावधीत प्रवासी संख्येत सुद्धा 6,62,000 वाढ झाली आहे. एसटी महामंडळानं 25 जानेवारीपासून तिकीट दरात 14.95% वाढ लागू केली आणि ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी महामंडळाला 10 ते 24 जानेवारी या 15 दिवसात 336 कोटी 48 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं. तर भाडेवाढीनंतरच्या 15 दिवसात म्हणजेच 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत 388 कोटी 19 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळालं. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. एकनाथ शिंदेंच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, अशा सूचना आदित्य ठाकरेंनी दिल्यात. आदित्य ठाकरेंच्या या सूचनेनंतर ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये नाराजी पसरली आहे. काहींनी आमदार आणि खासदारांच्या जेवणावर बंदी घातली. आता जेवणासाठी परवानगी घ्यावी लागेल, अशा शब्दात उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला. नवी दिल्लीत आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील खासदारांची बैठक घेतली. जवळपास तासभर झालेल्या बैठकीत खासदारांनी आपली भूमिका मांडली. आदित्य ठाकरेंनी म्हणणं ऐकून खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आपसात संवाद ठेवा, असा सल्ला दिला. महाविकास आघाडी ही अकार्यक्षम नेत्यांची चौकडी बनली आहे. ज्या नेत्यांना जनतेत जाऊन काम करता येत नाही ते मशीनवरती ठपके ठेवतात, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरेंना उत्तर दिलं. पुण्यात जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय. गुरुवारी पुन्हा पुण्यामध्ये 2 नवे रुग्ण सापडलेत. तर आतापर्यंत 113 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. 50 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पालघरमधील जव्हार पतंगशाह कुटीर रुग्णालयासमोर सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. 6 महिन्यांपासून या कामगारांचं वेतन थकल्यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. धारावीतील रहिवाशांना चांगलं घर मिळणार असून त्यांना पुनर्वसनासाठी मोठी योजना आकाराला येते. धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बुधवारी धारावीतील तब्बल 50,000हून अधिक घरांचं प्रत्यक्ष घरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण करण्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झालाय. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम पूर्ण झालंय. ठाण्यात मुख्य जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे 8 तासांकरता दिवा शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या बंदनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.